एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारं एक नवरा बायकोचं जोडपं होतं. यांचं लग्न काही दिवसापूर्वीच झालेलं होतं. पण मात्र नवरा बायकोचं लग्न झाल्यानंतर एकमेकांसोबत जमतच नव्हतं. दोघांमध्ये सतत वाद होत होते. म्हणून ती जी महिला आहे त्या महिलेनं नवऱ्याला घटस्फोट द्यायचं ठरवलं होतं आणि त्याच्या विरोधात पोलीस ठाण्यामध्ये तक्रारसुद्धा दाखल केली होती आणि ती त्याच्यापासून वेगळं राहत होती. आता ती जी महिला आहे ती दिसायला सुंदर होती. तिच्यासोबत कोणीही लग्न करायला तयार होईल म्हणून तिनं तिच्या नवऱ्याला घटस्फोट द्यायला सुद्धा ठरवलेलं होतं आणि ती त्याच्यापासून वेगळं सुद्धा राहत होती. मग आता पोलीस स्टेशनमध्ये तिचं प्रकरण गेलं होतं. कोर्टामध्ये सुद्धा तिचं प्रकरण गेलं होतं. म्हणून तिला त्या ठिकाणी चक्रा मारावा लागत होत्या. मग एक दिवस हीच तक्रार घेऊन जेव्हा ती जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये गेली होती तेव्हा त्या ठिकाणच्या पोलीस अधिकाऱ्यासोबत त्या महिलेची ओळख झालेली होती. मग तक्रार काय आहे, कशा पद्धतीनं आहे हे सगळं समजून सांगण्यासाठी ऐकण्यासाठी तो जो पोलीस अधिकारी आहे त्या विवाहित महिलेचा मोबाईल नंबर घेतो आणि मोबाईल नंबर घेतल्यानंतर तिला फोनवर बोलू लागतो. आता ती जी महिला आहे तीसुद्धा त्याला फोनवर बोलते, घडलेला संपूर्ण प्रकार सांगते आणि अशा पद्धतीनं यांचं बोलणं चालणं मोठ्या प्रमाणात सुरू होतं. मग एक दिवस ती जी महिला आहे ती याच कामानिमित्त जेव्हा कोर्टामध्ये गेलेली असते तेव्हा तो पोलीस अधिकारीसुद्धा त्याच कोर्टामध्ये आलेला असतो. मग तो पोलीस अधिकारी त्या विवाहित महिलेला बघतो आणि बोलतो, काय चाललं, काही नाही, कुठं जाणार आहात? तेव्हा ती महिला म्हणते की काही नाही, यातून इथं बस स्टँडवर जाणार आहे आणि बस स्टँडवर गेल्यानंतर बस पकडून ती तिच्या घरी जाणार आहे असं ती महिला त्या पोलिसाला सांगते. मग तो पोलीस म्हणते, ठीक आहे, बस स्टँडवर जायचं आहे तर मी तुम्हाला बस स्टँडवर नेऊन सोडतो. म्हणून त्या महिलेला स्वतःच्या गाडीमध्ये बसवतो आणि गाडीमध्ये बसवल्यानंतर गाडी सरळ एका रोडनं घेऊन जातो. पण मात्र ही सगळी गोष्ट त्या महिलेच्या लक्षात येते. ती महिला म्हणते, हा रोड तर बस स्टँडकडे जातच नाही, हा रोड दुसरीकडेच कुठंतरी जातोय. तेव्हा तो पोलीस अधिकारी त्या महिलेला सांगतो की मलाही माहिती आहे की हे रोड बस स्टँडकडे जात नाही, हा रोड माझ्या घराकडे जात आहे, आपल्याला आपल्या घरी जायचं आहे आणि त्या ठिकाणी चहा पाणी घेतल्यानंतर तुला मी बस स्टँडवर सोडतो आणि मग तू तुझ्या घरी जा. महिला म्हणते, ठीक आहे, काही हरकत नाही, आता पोलीस अधिकारीच आहे, त्याच्याकडे सुद्धा आपलं काम आहे. म्हणून ती महिला त्याच्यासोबत त्याच्या रूमवर जाते आणि रूमवर गेल्यानंतर तो जो पोलीस अधिकारी आहे त्या महिलेसोबत करतो एक धक्कादायक प्रकरण, धक्कादायक घटना. नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली आहे घटना, हे आपलं अगदी सविस्तरपणे बघायचं. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे राजस्थान राज्यामधील कुम्हेर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि याच पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असणारा एक पोलीस अधिकारी आहे राठी, महेंद्र राठी असं त्या पोलीस अधिकाऱ्याचं नाव आहे. मग या पोलीस ठाण्यामध्ये त्याची नियुक्ती झाल्यानंतर याच पोलीस ठाण्यामध्ये एक विवाहित महिला तक्रार दाखल करण्यासाठी आलेली होती आणि तक्रार दाखल करण्यासाठी आल्यानंतर तिची या अधिकाऱ्यासोबत ओळख झाली होती. मग आता ओळख झाल्यानंतर त्या अधिकाऱ्यानं तिचा मोबाईल नंबर घेतला. मोबाईल नंबर घेतल्यानंतर या दोघा जणांचं बोलणं सुरू झालं आणि बोलणं सुरू झाल्यानंतर त्यानं तिला बस स्टँडवर सोडण्याच्या बहाण्यानं स्वतःच्या रूमवर नेलं आणि रूमवर नेऊन त्या महिलेसोबत नको ते कृत्य केलं. आता ती जी महिला आहे रूमवर नेल्यानंतर तिला चहा पाणी दिल्यानंतर त्याला विरोध करू लागली ते सगळं संबंध ठेवायला. पण मात्र त्या अधिकाऱ्यानं त्या महिलेला सांगितलं की तू दिसायला खूप सुंदर आहेस, मला तू खूप मोठ्या प्रमाणात आवडत आहेस आणि माझी इच्छा आहे तुझ्यासोबत लग्न करावं, सुखाचा संसार सुरू करावा. मग ती महिला म्हणे, तुम्ही जर माझ्यासोबत लग्न करायला असाल तर मग काही हरकत नाही. मग त्यानं त्या महिलेला लग्नाचं आश्वासन दिलं आणि लग्न करण्या अगोदरच तिच्याबरोबर त्या ठिकाणी त्या रूमवर नको ते कृत्य केलं. आता नको ते कृत्य केल्यानंतर हा सगळा प्रकार त्या ठिकाणाहून सुरू झाला. आता त्या महिलेला वाटलं त्या पोलीस अधिकाऱ्यासोबत लग्न होणार आहे, सगळं काही सुरळीतपणे होणार आहे, म्हणून तो अधिकारी त्या महिलेला अशाच पद्धतीनं वेगवेगळ्या ठिकाणी नेऊ लागला आणि तिच्याकडून सगळं काही करून घेऊ लागला. पण मात्र ती जी महिला होती ती थोडी हुशार होती. ती त्या अधिकाऱ्याला म्हणली, आधी माझ्यासोबत लग्न कर, मग सगळ्या काय पुढच्या प्रक्रिया कर, तोपर्यंत आता मी काहीही करू देणार नाही. जेव्हा ह्या अधिकाऱ्याची गोष्ट लक्षात आली तेव्हा तो तिला म्हणला,
तू कशाला टेन्शन घेते, आपण काय करू, बरसानामधल्या राधाराणी मंदिरामध्ये जाऊ आणि त्या ठिकाणी जाऊन दोघं जण लग्न करू. आता त्या महिलेला तो म्हणला लग्न करू. मग महिला म्हणले ठीक आहे, आधी लग्न करू आणि मग पुढचं सगळं काय जे आहे ते करू. मग दोघं जण सुद्धा या गोष्टीला तयार झाले. तो पोलीस अधिकारी त्या महिलेला घेऊन बरसाना येथील राधाराणी मंदिरामध्ये तिला घेऊन गेला. दोघं जण मंदिरामध्ये गेले आणि मंदिरामध्ये गेल्यानंतर एकदम फिल्मी स्टाईल त्या पोलीस अधिकाऱ्यानं स्वतःच्या अंगठ्याचं रक्त काढलं आणि अंगठ्याचं रक्त काढून त्या महिलेची सिंदूर लावला, तिची मांग भरली आणि तिच्यासोबत लग्न केलं. आता तिच्यासोबत या दोघा जणांच्या माध्यमातून लग्न झालेलं होतं. लग्न झाल्यानंतर ते पुन्हा वापस त्या ठिकाणी आले. महिलेनं तिच्या घरच्यांना ही सगळी गोष्ट सांगितली की तो अधिकारी तिच्यासोबत लग्न करणार आहे आणि त्या दोघा जणांनी लग्नसुद्धा केलेलं आहे. पण मात्र घरच्यांना त्या महिलेवर विश्वास नव्हता की हे सगळं होईल म्हणून पुन्हा एकदा या दोघा जणांनी एकमेकांसोबत रीतसर पद्धतशीरपणे रीतिरिवाजाप्रमाणे लग्न करायचं ठरवलं आणि त्या ठिकाणी दोघा जणांनी साखरपुडासुद्धा केला. आता साखरपुडा केला आणि मग मोठं लग्न करू असं त्या पोलिसानं त्या महिलेला सांगितलं. आता असं सांगितल्यानंतर मग साखरपुडा झाला, सगळं काय झालं. मग आता नियमाने नवरा बायको होणार होते, पद्धतशीर पण लग्न करणार होते. पण मात्र तोपर्यंत आता यांना अडवणारं कोणीसुद्धा नव्हतं. मग याच लग्नाचं आश्वासन देऊन साखरपुडा करून तो जो अधिकारी आहे त्या अधिकाऱ्यानं या महिलेला अनेक वेळा वेगवेगळ्या ठिकाणी नेलं, तिच्यासोबत नको ते कृत्य केलं. आणि जेव्हा नोव्हेंबर 2024ची तारीख आली तेव्हा अचानक पद्धतीनं तिच्यासोबत झालेला जे साखरपुडा होता ते साखरपुडा तोडला, म्हणजे लग्नच मोडलं. आता मी लग्न करू शकत नाही असं त्या महिलेला आणि तिच्या जवळच्या लोकांना सांगितलं. मग महिलेनं त्याच्याविरुद्ध आवाज उठवला, त्याच्याविरोधात तक्रार दाखल करायचं ठरवलं. तेव्हा त्या अधिकाऱ्यानं त्या महिलेच्या विरोधातच गुन्हा दाखल केला आणि गुन्हा दाखल करून त्या महिलेला आणि तिच्या भावाला जेलमध्ये पाठवलं. मग आता नोव्हेंबरमध्ये त्यांना जेलमध्ये पाठवलं. काही दिवस ते जेलमध्ये राहिले, त्यांना जामीन मिळाला आणि जामीन मिळाल्यानंतर घडलेला संपूर्ण प्रकार त्या महिलेनं पत्रकारांना आणि पोलिसांना सांगितला. आता ती बातमी सविस्तर वर्तमानपत्रामध्ये छापून आलेली आहे आणि त्या आधारे ही माहिती आपण तुमच्यापर्यंत सविस्तरपणे पोहोचवलेली आहे. ही एक घडलेली सत्य घटना आहे, त्यावर आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे. ज्यांना कोणाला काही वाटत असेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये जाऊन लिंक चेक करावी, सविस्तर बातमी वाचावी. पण मात्र ज्या पद्धतीनं समाजामध्ये, देशामध्ये, राज्यामध्ये घडतंय, महिला, मुली, तरुणी यांच्यावर अन्याय अत्याचाराचं प्रमाण वाढत चाललंय. कोणी पैशाचं, कोणी लग्नाचं, कोणी नोकरीचं आमिष देतंय आणि त्या आमिषाच्या माध्यमातून काय काय घडतंय हे तुम्हाला या संपूर्ण प्रकरणावरून लक्षात आलेलं असेल. कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही. समाजामध्ये जे घडतंय तेच सांगण्याचं काम आपण ठिकाणी करत असतो.